शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्याविषयी सुरुवातीला बोलणार आहोत। शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन 58 वर्ष झालेल्या या पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे। यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करतेय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी षण्मुखानंद सभागृहामध्ये साजरा केला जाणार आहे। खरं तर दरवर्षी षण्मुखानंद सभागृहामध्ये तो साजरा होतो आणि इकडे शिंदे यांची शिवसेना वरळी डोम इथं शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करेल। याकरता दोन्हीकडे जय्यत तयारी झालेली आहे। दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। दोन्ही पक्षाकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी षण्मुखानंद सभागृहाच्या परिसरामध्ये आणि आमचे प्रतिनिधी विजय वंजारा वरळी परिसरामध्ये आपल्या सोबत आहेत। या दोघांशीही आपण बोलूया। सुरुवातीला राहुल आपल्याकडे येते, आपण सांगाल शिवसेना उबाठा गटाचा षण्मुखानंद सभागृहामध्ये आज वर्धापन दिन सोहळा होतो आहे, याचं स्वरूप कसं असणार आहे आणि त्याआधी जे शक्ती प्रदर्शन केलं जाणार होतं त्याच्याविषयी काय सांगाल? एकंदरीत बघितलं सुवर्णा, ज्या पद्धतीनं सलग दुसऱ्या वर्षी उद्धव ठाकरे एक माजी मुख्यमंत्री आणि दुसरे आजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच विरुद्ध हा 58वा शिवसेना मेळावा असं फिरतोय बघतोय का? एकंदरीत बघितलं तर तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वर्धापन दिनानिमित्त खरं तर महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाला एक विशेष महत्व आहे। हा विजयाचा आलेख अशाच पद्धतीनं वाढता कशासाठी ठेवायचा, कसं ठेवायचा, यासाठी आजची ही जी बैठक आहे ती महत्वपूर्ण ठरू शकते। मुंबईतनच अनेक लोक या वर्धापन दिनाला येतील आणि षण्मुखानंद जरी हॉल जरी छोटा असला तरी यावेळी एनर्जी जी आहे अर्थातच ठाकरे गटाची सर्वाधिक हाय आहे। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा जरी मेळावा असला तरी आजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्री आणि या दोघांमध्येच असणारं द्वंद्व हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळेल। खास करून ज्या पद्धतीनं स्मारकाच्या बाबतीत काल उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली होती, 95% बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारकाचं काम पूर्ण झालंय आणि या स्मारकाच्याच श्रेयवादावरून आता दोघांमध्ये देखील आज कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। दोन्ही मुख्यमंत्री, एक माजी आणि एक आजी मुख्यमंत्री, याबद्दल काय बोलतायत? दुसऱ्या बाजूला ज्यांनी जागा दिली होती, ज्यांनी हे काम पूर्णत्वास नेलं, मात्र पाहणीच्या बाबतीत काल उद्धव ठाकरेंनी सरशी केली आणि त्यामुळे आजच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त स्मारकाचा हा कलगीतुरा कसा रंगतो हे देखील पाहावं लागेल। सुवर्णा, राहुल, आपण असेच सोबत राहा। जसं आपण म्हणालात की पक्षाचे 2 भाग झाल्यानंतरचा हा दुसरा वर्धापन दिन। विजय, आपण सांगाल एका बाजूला 9 खासदार उबाठानं निवडून आणले आणि 7 खासदार शिंदे गटानं निवडून आणले। खरं आता गट तट म्हणायचं नाही, दोन्ही शिवसेनाच, पण स्ट्राईक रेट आमचा जास्त होता असं शिंदेंचं म्हणणं होतं। हा सगळा विजयाचा जो एक परिणाम आहे तो आजच्या वर्धापन दिनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसेल का पदाधिकाऱ्यांमध्ये? नक्की आज शिवसेना पक्षाचा 58वा वर्धापन दिन आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या मी वरळी NSI डोम इथे आहे। सध्या मागे या माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत आहे। काही तास उरलेले आहेत। या तास उरल्यानंतर नेमकं शिवसैनिक जे इथे जमणार आहेत महाराष्ट्रातल्या ठिकठिक भागातून ते इकडे उपस्थित राहणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या 58व्या वर्धापन निमित्ताने काय शक्ती प्रदर्शन करणार आहे या सर्वांचं लक्ष आहे। शिवसेनेचा पक्ष फुटीनंतर 2 वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। खरं तर ठाकरे गटाचे षण्मुखानंद हॉलमध्ये तर दुसरं शिंदे गट तर्फे वरळीत डोम या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। वरळीत डोम मध्ये या ठिकाणी मोठमोठ्या बॅनर देखील लावण्यात आलेला आहे। वाघासारखं वागावं, भगवा आहे तर रक्त गर्वाने सांगावं, अशाच बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार आहे हे देखील प्रत्येकासाठी महत्त्वाचं झालेलं आहे। लोकसभेनंतर विधानसभेचा हा किती पहिल्यांदा शक्ती प्रदर्शन आहे। याचसाठी आपल्यासोबत शिवसेनाचे प्रवक्ते शीतल म्हात्रे जी सुद्धा आहे, त्यांच्याकडून ताई काय सांगणार?
आज या वर्लीत LSI डोममध्ये शिवसेनाचा 98वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. कशा पद्धतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे? परत एकदा सर्व शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की परत एकदा महाराष्ट्राच्या विधान भवनावर आम्ही भगवा फडकणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना परत एकदा मुख्यमंत्री करणार आहोत. याच्यासाठी सर्व शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातले माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालणारे सर्व शिवसैनिक आज 58वा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करायला आज वरळी इथे मोठ्या संख्येने येणार आहेत. महाराष्ट्रातून अगदी नाशिक असेल, रायगड असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे सातारा, सांगली या सर्व ठिकाणाहून आमचे पदाधिकारी इथे येणार आहेत आणि जवळजवळ 12 ते 15 हजार बसण्याची इथे कपॅसिटी आहे आणि जोरदार एक आनंदोत्सव इथे साजरा होणार आहेत. अजूनही कुठेतरी वर्धापन दिन साजरा होतो मुंबईत असं आम्हाला कळलं, परंतु त्या पक्षाचं नाव काय आहे आणि चिन्ह काय आहे हे आम्हाला कळू शकलं नाहीये आणि त्यांचा फाउंडेशन डे हा 10 ऑक्टोबरला आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या त्यांना दिलेले जे काही पेपर्स आहेत त्याच्यामुळे आज ते कुठला वर्धापन दिन साजरा करतात त्याची आम्हाला कल्पना नाही. नक्की आज मुख्यमंत्री नेमकं काय शक्ती प्रदर्शन करणार आहे यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. विजय, आभार. आपण माहिती दिली त्याबद्दल. राहुल, अनेक महत्त्वाचे विषय या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या दोन्ही शिवसेनांविषयी चर्चेत येणं गरजेचं आहे आणि ते येत्या काळामध्ये येतीलच आज दिवसभरात. तुर्तास धन्यवाद राहुल, माहिती दिलीत त्याबद्दल.